सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांना आपल्या भक्तासाठी खरंच यावंच लागतं। या अगोदर देखील असे खूप सारे उदाहरण घडलेले आहे की देवाला आपल्या भक्ताच्या भक्तीसाठी यावं लागलं होतं, पण आत्ता देखील अशी घटना घडत आहे। या चिमुकल्याच्या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच आपल्या स्वामी आईचे रोज अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, माझ्या जीवनामध्ये स्वामींचे खूप मोठे स्थान आहे। म्हणतात ना, घरात जसं वातावरण असतं तसे मुले घडत असतात, मुलांवरती संस्कार होत असतात। मी लग्नाच्या अगोदरच सेवेमध्ये होते, त्यामुळे महाराजांची बरीच काही सेवा ही मला माहीत होती आणि त्यानंतर लग्नानंतरही माझी सेवा चालू होती। पण लग्न झाल्यानंतर मुलीचं पूर्ण चेंज होऊन जातं, त्यामुळे घरचे जर सेवेकरी असेल तर तिला प्रॉब्लेम येत नाही, पण सेवेकरी नसेल तर तिला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते। माझ्या बाबतीत देखील असंच घडलं। माझ्या घरचे हे सेवेकरी नव्हते, त्यामुळे मला सेवेला फारसा वेळ मिळत नसायचा। नवीन लग्न झाल्यानंतर खूप जबाबदारी असायची, त्यामुळे मी जणू काही स्वामींपासून दुरावली गेली होती। पण माझ्या मनामध्ये स्वामींचं खूप मोठं स्थान होतं। मनात श्री स्वामी समर्थ मंत्र जप चालायचा, पण सेवा मात्र घडत नव्हती। अशामध्येच प्रेग्नेन्सी राहिली। प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मात्र माझ्या सेवा ह्या खूप वाढल्या होत्या, कारण गायत्री मंत्र, त्यानंतर रामरक्षा स्तोत्र आणि मनोवांची संतती या ग्रंथामध्ये जे जे सेवा दिलेल्या होत्या, ज्या प्रकारे सांगितलं होतं की बुद्धिमान बाळ कसं तुम्हाला होतं, त्याप्रमाणे मी सर्व काही केलं होतं। आणि खरंच आहे, जर आपण त्याप्रमाणे केलं ना तर बाळ बुद्धिवान होतं। माझी मुलगी ही खूप बुद्धिवान झाली होती। तिला खूप सारे कॅप्चरिंग पॉवर होती आणि विशेष म्हणजे तिला महाराजांचं खूप वेड होतं, कारण जन्मात पोटात असल्यापासूनच महाराजांचे संस्कार तिच्यावरती झालेले होते। महाराजांचंच मी ऐकत असायची, त्यामुळे तिलाही स्वामींच्या गोष्टी खूप आवडायच्या। माझी मुलगी झाली होती 5 वर्षाची। 5 वर्षाची होईपर्यंत तिचे सर्व स्तोत्र मंत्र हे पूर्णपणे पाठ झालेले होते। तिला कुठलाही मंत्र विचारला तरी ती सांगत होती आणि तिला स्वामींच्या गोष्टी खूप आवडायच्या। त्यावेळेस आपली जी स्वामींची मालिका होती कृपासिंधू, ती बघत होती। आम्ही दोघी ती मालिका बघायचो आणि तिला ते खूप आवडायचं। एक दिवस तिने मला प्रश्न विचारला की आई, त्यावेळेस हे स्वामी आजोबा किती छान सर्वांसोबत बोलत होते, सर्वांसोबत खेळत होते, पण माझ्यासोबत का बरं खेळत नाही, माझ्यासोबत का बरं बोलत नाही? त्यावेळेस आई, मी बखर वाचत होती, तिला स्वामींच्या गोष्टी सांगत होती बखरमधल्या। त्यावेळेस ती खूप हट्टाला पेटली आणि खूप रडू लागली की तू सर्व काही खोटं सांगत आहे। स्वामी आपल्यासोबत जर असते तर मला दिसले असते, ते देखील माझ्यासोबत खेळले असते, माझ्यासोबत का बरं खेळायला येत नाही ते? कारण चोळाप्पाचा जो मुलगा आहे त्याच्यासोबत स्वामी गोट्या खेळायचे, त्यांच्यासोबत बोलायचे, त्यांना 4 गोष्टी समजावून सांगायचे। ते म्हणायची, मला देखील स्वामी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहे, त्यांच्या मुखातून त्यांनी मला काहीतरी बोध करावा असं मला वाटतं आणि माझ्यासोबत त्यांनी खेळावं। ती प्रचंड रडू लागली, तू खूप खोटं सांगते। त्यावेळेस मी तिला म्हटलं, अगं नाही, स्वामी आपल्याबरोबरच आहे। लोक खूप आस्तिक झाले, त्यामुळे स्वामींना अदृश्य रूपाने राहावं लागलं, नाहीतर स्वामी आत्ताही आपल्यासोबतच आहे। स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्यासोबत असतात, आपल्या भक्ताची स्वामी इच्छा पूर्ण करत असतात। मी तिला असं म्हटलं तू आता रडू नको। ती प्रचंड रडत होती। तू रडू नको, तू झोपी जा। म्हटलं, बघ, स्वामी नक्की तुला दर्शन देतील आणि तुझ्यासोबत खेळायला येतील, तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर देतील आणि तुला गोष्टीही सांगतील, असं मी तिला म्हटले। आणि ती म्हटली, नाही, तू खोटं बोलते, असं म्हणूनच ती झोपली। मी तिला झोक्या दिल्या, झोक्यात घातलं अक्षरशः। त्या दिवशी मला काय करावं काही कळत नव्हतं। मी झोक्यात घातलं आणि तिला झोका देऊ लागली। त्यानंतर ती झोपी गेली। मग ती झोपी गेल्यानंतर स्वामींकडे आली, स्वामींना मुजरा केला, स्वामींना विनंती केली, स्वामी, खूप कवळं मन आहे, हे मन कसं जपायचं ते तुम्ही बघावं म्हटलं, आता तुम्हालाच काय करायचं ते करा म्हटलं, पण तिची जी भक्ती आहे, श्रद्धा आहे,
तिला त्याचं तुम्ही फळ द्या म्हटलं. असं स्वामींना विनंती केली आणि मग मी माझी सेवा करायला बसली. माझी सर्व स्वामीचरित्र, 11 माळी, तारक मंत्र, विष्णू सहस्रनाम अशा सर्व सेवा ह्या झाल्या. माझ्या सेवा झाल्यानंतर मग मी सर्व घरातील कामे आवरली. तोपर्यंत ती झोपलेलीच होती. खूप गाढ झोपेत होती. संध्याकाळचे 5 वाजले असतील. 5 वाजता ती उठली. 5 वाजता उठल्यानंतर ती मला अचानक म्हणू लागली उठल्याबरोबर, आई तू स्वामी बघितले का? मी म्हटलं स्वामी कुठं? त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते. खूप प्रचंड ऊन होतं. मे महिना होता. ती म्हणे स्वामी आपल्या घरी आले होते. मी म्हटलं आपल्या घरी तर नाही, स्वामी मला नाही दिसले. तर ती म्हणे अगं स्वामी ह्या फडचीवरती उन्हामध्ये उभे होते. त्यांच्या पायामध्ये अक्षरशः काहीच नव्हतं आणि मी त्यांना म्हटलं की स्वामी आजोबा तुमच्या पायांना खूप चटके बसत असतील, तुम्ही तिथे उभे राहू नका, घरामध्ये या. त्यावेळेस स्वामी म्हटले नाही बाळा, आम्हाला चटके वगैरे काही बसत नाही. तुझी इच्छा होती ना आमच्यासोबत खेळायची, गोष्टी सांगायची, चल उठ मग, चल आमच्यासोबत खेळायला, चल लवकर, असं ते म्हटले आणि मला ते हाताला धरून घेऊन गेले आणि आम्ही खूप सारे भांडे खेळलो. त्यानंतर स्वामींनी मला खरंच गोष्टीही सांगितल्या. स्वामी म्हटले की आमचं नाव नेहमी घेत राहा आणि जेव्हा जेव्हा तुला संकट येईल तेव्हा तेव्हा मला मनापासून हाक मार, मी तुझ्या मदतीला धावून येईन. आमची सेवा कधीही सोडू नको, असं स्वामी मला म्हटले आणि म्हटले बाळा आता मला दुसरी कामं आहे, मी जातो. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज वाटेल तेव्हा मला हाक मार, मी नक्की तुला धावून येईन, असं स्वामी म्हटले आणि ते गेले. असं त्यावेळेस जेव्हा ती सांगत होती ना त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले आणि नकळतपणे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामींची लीला अगाध आहे कळालं. माझ्या मुलीचं जे कवळं मन होतं ते स्वामींनी सांभाळलं. कारण स्वामींना यायचंच होतं, यावंच लागलं. कारण तिची भक्ती तळमळ एवढी होती ना की अक्षरशः मला देखील भरून येत होतं. कारण ती इतकी प्रचंड स्वामींना भेटण्यासाठी रडत होती. कारण बालकांमध्येच देव असतो असं म्हणतात, कारण त्यांच्याकडून कुठलेही पाप हे झालेले नसतात. खरंच स्वामींची लीला ही खूप आगाध होती. त्यावेळेस मला वाटलं की स्वामी असंच आयुष्यभर माझ्या मुलीसोबत राहा, माझ्यासोबत राहा, तुमचा हात आमच्यावरती कायम राहू द्या. स्वामींपुढे आम्ही दोघेही नतमस्तक झालो, नाक घासलं. त्या दिवसापासून माझ्या मुलीचा स्वामींवरती खूप विश्वास बसला. जेव्हा जेव्हा मी मठात जाती तेव्हा तेव्हा ती माझ्यासोबतच येते आणि ती स्वामींसोबत खूप गप्पा मारती, स्वामींना सर्व काही सांगती. त्या दिवसापासून तिचा खूप विश्वास बसला आणि ती देखील खूप स्वामींची सेवा करते. मी खूप स्वतःला भाग्यवान मानते की स्वामींनी अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला घातली. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी अशीच सेवा आमच्याकडून निरंतर करून घ्यावी. माझ्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून तुम्ही सेवा करून घ्यावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, असा आलेला माझा हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे. खरंच खूप आगाध लीला आपल्या स्वामी आईची आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.